पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या, मध्यग्राममध्ये गोळीबारात चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू, कारमधून घरी परतणाऱ्या चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार. तामिळनाडूत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, थरपती विजय पुन्हा घेतली राज्यपालांची भेट, राज्यपालांना दिलं 113 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र, बहुमताचा 118चा आकडा कसा गाठणार याकडे लक्ष. मुंबईत भाजप शिवसेनेचे वेगवेगळे नालेसफाई दौरे, आज शिवसेना तर उद्या भाजपकडून पाहणी दौरा, वेगवेगळ्या दौऱ्यांमुळे मतभेदाच्या चर्चा. भोंदू खराचं लॉकर ईडीच्या ताब्यात, लॉकरमध्ये दागिने, हिरे, अमेरिकन डॉलर्सही, काही महत्वाची कागदपत्र ईडीच्या ताब्यात, लवकरच ईडी घेणार भोंदू खराचा ताबा. नसरापूर घटनेतील नराधमाची पोलीस कोठडी आज संपली, आरोपी भीमराव कांबळेला कोर्टासमोर हजर करणार, व्हीसीद्वारे आरोपीला कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता. कोल्हापुरात नात्याला काळीमा, वडिलांसह मामा मामेभावाकडून 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, शाहूपुरी पोलिसांकडून वडील आणि मामाला बेड्या. सोलापूरमध्ये 11 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार केल्याचं समोर, आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. मासे कापून किंवा स्वच्छ करून देऊ नका, वाकोल्यामध्ये मनपा अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याचा शिवसेना युबीटीचा आरोप. मुंबईसह कोकणातील तापमानात वाढ, महामुंबईचा पारा 42 अंशांवर जाण्याची शक्यता, तर विदर्भासह मराठवाड्यामध्ये पारा 40शी पार.